आपण आपल्या घरासाठीच काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो. कुठल्याही स्टेपला जाण्यासाठी तयार असतो. आपल्या संपूर्ण घराचं, आपल्या संपूर्ण कुटुंबाचं वाईट शक्ती, वाईट बाधा, वाईट नजर दोष यापासून आपण संरक्षण व्हावं यासाठी भरपूर अशा सेवा करत असतो. तुम्ही ज्या घरात राहता, तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता, त्या वास्तूमध्ये काही दोष असतील, त्या जागेत काही प्रॉब्लेम असतील, तर त्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडू नये, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता राहावी यासाठी, त्याचबरोबर तुमचे सर्व ग्रह निगेटिव्ह आहेत किंवा तुमचे काही ग्रह निगेटिव्ह आहेत आणि त्या निगेटिव्ह ग्रहांचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडत आहे. तर तो नकारात्मक प्रभाव दूर होण्यासाठी आणि आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग व्हावं यासाठी, त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट करताय, खूप मेहनत करताय, पण तुम्हाला तुमच्या नशिबाची साथच मिळत नाही आहे. तुम्ही कष्ट करताय, खूप मेहनत करताय, पण तुम्हाला तुमच्या नशिबाची साथच मिळत नाही आहे. म्हणजे काय, तुमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळत नाही आहे. तुम्ही समस्यांमध्ये गुरफटलेले गेलेले आहात. खूप वाईट वेळ आलेली आहे. कोणाला अडचणी सांगताही येत नाही आणि कुणाला बोलताही येत नाही. या समस्यांमधून बाहेर कसं निघावं हेच कळत नाही आहे. तुमच्या घरामध्ये रोग आहेत, म्हणजेच सारखेच कोणी ना कोणी आजारी पडते. दुखणे पाठच सोडत नाही आहे. पैसा येतो, पण त्याला हजार पायवाटा आहेत. पैसा कोठे जातो हेच कळत नाही आहे. नवरा बायकोचे वादविवाद होतात. मुलं ऐकत नाही आहेत. ज्याही काही तुमच्या अनेक प्रकारच्या समस्या असतील, तर त्या तुम्ही घ्या. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या असतात. पण तुम्हाला असं वाटतं की मी या समस्यातून बाहेर निघण्यासाठी खूप प्रयत्न करतोय किंवा खूप प्रयत्न करते. आता एखादं उदाहरण देते. एक जोडपे आहे, म्हणजेच पती आणि पत्नी यांच्यात काही ना काही कारणाने चिडचिड होणे, भांडणे होणे, वादविवाद होणे, पती पत्नीचे ऐकत नाही किंवा पत्नीला पतीचे विचार पटत नाही आहेत किंवा सहज जरी काही बोलायला गेले तरी लगेच पतीला राग येतो किंवा पती सहज काही बोलले तरी पत्नी वेगळा अर्थ काढते, तिला राग येतो. प्रथम मी सांगते, हा तुमचा संसार आहे. तुम्ही प्रथम एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यात ही सिच्युएशन काय आहे हे एकत्र बसून आमनेसामने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात काय असेल तर ती समस्या सुटू पण शकेल. पण ताई, आमचे रिलेशन याच्या पुढे गेलेले आहे. कोणीच कोणाचे ऐकायला तयार नाही आहे. आम्हाला यातून बाहेर पडायचे आहे. तर हे एक उदाहरण आहे. या उदाहरणासारखे तुमचे कोणतेही समस्या, तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेम अडचणी असू द्या, त्यावर आज आपण या सेवा पाहणार आहोत. आता मार्गशीर्ष महिना जवळ येत आहे. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक असा ग्रंथ आहे, तो जर आपण आपल्या घरात आणला, तिची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये केली, तरी आपल्या घरामध्ये हे सगळे जे दोष आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतील आणि आयुष्य जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी समोर मार्ग दिसत आहे. मार्ग खुले होत आहेत आणि त्या मार्गावर आपण चालायला लागल्यानंतरनं आपल्याला यश मिळत आहे, सक्सेस मिळत आहे. हे अनुभव तुम्हाला स्वतःलाही येतील. मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी अतिशय प्रभावी आणि पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा अर्चा करत असतो. या माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी, माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये काही वस्तू असणं आवश्यक असतं. असं नाही की आता तुम्ही या वस्तू आणल्या, त्या देवघरात ठेवल्या की आपल्या घरात पैशाचा पाऊसच पडेल किंवा मनातील सर्वच इच्छा पूर्ण होतील, माझ्यातील भांडणे मिटतील, माझ्या सर्व समस्यांचे निवारण होईल. मी सांगितल्याप्रमाणे आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय, कुठेतरी नशीब आपले साथ देत नाहीये. तर त्या नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम जे आहे ते या वस्तू करणार असतात. तर सर्वात पहिली आहे ती म्हणजे स्त्रीयंत्र. स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे. ज्या वेळेला स्त्रीयंत्र आपण आणतो त्यावेळेला त्याची आपण आपल्या देवघरामध्ये स्थापना करतो, प्राणप्रतिष्ठा करतो, मनोभावे त्याची पूजा करत असतो. स्त्रीयंत्र कसे स्थापन करावे, तर स्त्रीयंत्र जर तुम्ही नजदीक जर तुमच्या कुठे केंद्र असेल, स्वामी केंद्र असेल, तिथून जर श्रीयंत्र घेतले तर ते सिद्ध होऊनच आलेले असते. आणि तुम्हाला जरी त्याला परत सिद्ध करायचे असेल, त्यांची प्राणप्रतिष्ठा करून जर तुम्हाला स्थापन करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकताय. तर थोडक्यात मी सांगते, पाणी पंचामृत याने आहे ना अभिषेक करायचा श्रीयंत्रावरती. तर अभिषेक करताना आहे ना श्रीसूक्ताचं वाचन करायचं. श्रीसूक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर त्याचा आहे ना 16 वेळा श्रीसूक्ताचं वाचन करत करत आपल्याला श्रीयंत्रावरती अभिषेक करायचा आहे. प्रथम पाण्याने करा, नंतर पंचामृताने करा. पंचामृत म्हणजे काय,
दही, दूध, तूप, मध, साखर या 5 गोष्टी मिश्रित करून पंचामृत बनते. तर त्याने तुम्ही श्रीयंत्रावरती अभिषेक करायचा. ते नंतरनं स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचं आणि नंतरनं स्वच्छ कपड्याने वस्त्राने पुसून देवघरामध्ये स्थापन करायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीयंत्र डायरेक्टली खाली न ठेवता त्याच्या खाली आहे ना लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरा आणि त्याच्यावरतीच आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे. तुम्ही पिवळं वस्त्र म्हणजे छोटं त्याच्या साईजचं जरी घेतलं तरी चालेल. आणि पहिल्यांदा आहे ना म्हणजे 2 महिन्यापूर्वी 1100 रुपयाचे श्रीयंत्र होते. म्हणजे आमच्या केंद्रामध्ये सुद्धा 1100 रुपयाचे श्रीयंत्र भेटत होते. पण आता आहे ना 800 850 पर्यंत पण अवेलेबल झालेले आहेत. ते फक्त त्यांची साईज छोटी आहे. तुम्ही ते पण घेऊ शकताय. त्या वस्त्रावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि ते श्रीयंत्र त्याच्यावरती ठेवायचं. श्रीयंत्राला हळदी कुंकू लावायचं, लाल फूल व्हायचं. त्यानंतर नाही ना त्या श्रीयंत्राला तुमची समस्या सांगा की तुला माझ्यासाठी काय काम करायचे आहे. श्रीयंत्रावर दर गुरुवारी दर शुक्रवारी कुंकुमार्चन करावे व ते कुंकू रोज आपल्या कपाळी लावावे. यावर सविस्तर आपला व्हिडिओ आहे. हे झाल्यानंतर ना तुळशी मातेला सकाळी पाणी घालावे, पाण्यात थोडे दूध हळद टाकावे, तुळशी मातेची पूजा करावी व तिला तुमची समस्या सांगावी. तुळशीपाशी बोललेली समस्या डायरेक्ट विष्णुदेवांपर्यंत पोहोचत असते. श्रीयंत्र घेतानाच कमळगट्ट्याची 108 मण्यांची माळसुद्धा घ्यावी. श्री माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे. आपण रोज लक्ष्मी मातेला कमळ वाहू शकत नाही, तर ही कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या फुलात जे बी तयार होतात ना त्याचीच ही माळ असते. माता लक्ष्मी तुम्हाला माहीत आहे कमळामध्येच बसलेली असते. आपल्याला एखादी इच्छा असेल किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायची असेल तर आपण रोज कमळाचे फूल माता लक्ष्मीला अर्पण करू शकतोय. पण ते आपल्याला आहे ना वाहता येत नाही. काही लोकांच्या नजदीक म्हणजे असू शकेल कमळाचे फूल, नाही असे नाही. मध्यंतरीच्या काळात जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे, माझ्या श्रीयंत्रावरती बऱ्याचशा वेळा त्यांनी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की मला कमळ प्रत्येक आठवड्यात 2-3 वेळा तरी मला कमळ अवेलेबल होत होतं. तसंच कोणाच्या नजदीक सोय असेल तुम्हाला कमळ अवेलेबल होत असेल इझिली तर नक्की तुम्ही कमळाचे फूल आणून तुम्ही पण वाहू शकताय. पण आपल्याला रोजची रोज कमळाचे फूल वाहणं शक्य नाही होत. कितीही नजदीक असू द्या, नाही होत वाहणं, तर तुमच्याकडे कमळगट्ट्याची जर माळ असेल तर एकदम इझी होऊन जाईल. आणि त्यातली त्यात कमळगट्ट्याची माळ जर 108 मण्यांची असेल ना तर 108 कमळाचे फूल आपण वाहिल्यासारखे असते. आणि कमळगट्ट्याच्या माळेवरती आपण विविध प्रकारचे जप आपण मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी करू शकतोय. त्याचबरोबर आपल्याला आहे ना आपल्या देवघरामध्ये दक्षिणावर्ती शंख देखील हवा आहे. दक्षिणावर्ती शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि दक्षिणावर्ती शंखामध्ये जर आपण पाणी घालून ठेवलं तर आपल्या घरामध्ये समृद्धी वाढते. त्यामुळे दक्षिणावर्ती शंख सुद्धा लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करा. दक्षिणावर्ती शंख आणतो त्यावेळेस त्याच्या खाली आहे ना कासव पण आणा. म्हणजे शंख आहे ना कुठं वाटी त्याच्यावरती ठेवण्यापेक्षा जर तुम्ही कासव आणलं तर ते अतिउत्तम राहील. आणि शंख घेतल्यावरती तुम्ही तिथे चौकशी केली ना तरी तुम्हाला ते इझिली भेटून जाईल. आपण ज्यावेळेस दक्षिणावर्ती शंख आपल्या देवघरामध्ये ठेवतो तर त्याच्यामध्ये आहे ना रोज पाणी ठेवायचं आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी एक वाटीमध्ये घेऊन ते पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडायचं. फक्त टॉयलेट बाथरूम वगळून संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडावे. याने आहे ना घरातील निगेटिव्हिटी निघून जाते. परंतु आहे ना देवपूजा करताना शंखामध्ये परत पाणी ओतावे. तुम्ही खूप देवधर्म करताय पण तरी पण तुम्हाला फरक जाणवत नसेल, तुमच्या घरात तुमच्या कुलदेवतेचा टाक नसेल तर तुम्ही तो पण आणा. आणि हा टाक सर्वांना माहिती असेल की आपण सोनाराकडूनच बनवून घेत असतो. आता तुम्हाला वाटेल ताई याला खूप खर्च येईल, म्हणजे श्रीयंत्र, कमळगट्ट्याची माळ, दक्षिणावर्ती शंख, कुलदेवतेचा टाक एवढे एकदम नाही आणू शकत आम्ही. तर तुम्ही प्रथम कुलदेवतेचा टाक आणा घरामध्ये आणि नंतर हळूहळू बाकीचे साहित्य आणा. पण आपण सेवा करतोय पण साक्षीला कुलदेवीच नाहीये तर काहीच उपयोग नाही ना. कुलदेव आणि कुलदेवी आपल्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तुमच्या घरात यातील सर्व आहे, त्याचबरोबर तुम्हाला घरात जर गुरुचरित्र ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर तोही तुम्ही घेऊ शकताय. आणि आता दत्तजयंती जवळ येत आहे तर दत्तजयंतीपर्यंत 7 दिवस आपल्याला त्याचे पारायण करायचे आहे. गुरुचरित्र हा एक दिव्य अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे. यातील एक एक शब्द हा सुवर्ण अक्षरासमान आहे. त्यामुळे तुम्ही याचेही पारायण करू शकताय. आयुष्यामध्ये अशी कोणतीच समस्या नाहीये की जर आपण दत्त महाराजांना शरण गेलो, स्वामींना शरण गेलो, आपण गुरुचरित्र पारायण केलं
आणि ती समस्या सुटली नाही. पण तेवढ्या श्रद्धेने आणि विश्वासानेच ही सेवा करा. अशी कोणतीच शक्ती नाही आहे की ज्याचा नायनाट आपण किंवा आपले महाराज करू शकत नाही आहेत. आपण जर सेवा केली तर आपले महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहणार आणि त्या शक्तीचा, वाईट शक्तीचा, काळी जादू असू द्या, काही असू द्या, तिचा नायनाट झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही केंद्रातला गुरुचरित्र ग्रंथ किंवा बाहेरून ग्रंथ आणला तरीही चालेल, पण आणला घरात वर्षानुवर्षे तसाच ठेवला असे केव्हाही करायचे नाही. वर्षातून एकदा तरी, तीनदा तरी किंवा दोनदा तरी या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये केलंच पाहिजे. माझे पण वर्षात जास्त नाही, पण मी 2 पारायणं तरी मी करतच असते. माझे 4 ते 5 महिन्यापूर्वीच एक पारायण झाले आहे आणि दत्त जयंतीच्या काळात परत एकदा एक पारायण करणार आहे. तर चलात मग, मनात कोणतीही अडचण असू द्या, आपण संगच पारायणाला सुरुवात करूयात. पारायण कधी करायचे यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्की येईल. तोपर्यंत तुम्ही ग्रंथ आणून ठेवा. आणि काहीही माझ्या ताई, भगिनी, मावशी, काकू बऱ्याच कोणी असू त्यात, त्यांच्या मनात एक अजून प्रश्न येणार, ताई या सर्व गोष्टी आमच्याकडे आहेत, त्या स्वामी सेवेकरी आहेत. कारण जे स्वामी सेवेकरी आहेत त्या सर्वांना माहिती आहे की या गोष्टी आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये असणं खूप आवश्यक आहे. त्या ताईंकडं, काकूंकडं, सर्वांकडे या गोष्टी पूर्ण आहेत, देवाचे सर्व साहित्य आहे. पण ताई तरीही आम्हाला सुख लागत नाही, आमच्या मागं काहीतरी ग्रहमान आहे. हो, ग्रहमान आहे, बरोबर आहे, पण जे मोठं संकट आहे ते संकट तुम्हाला कुठली हानी पोहोचवत नाही आहे का, तर तुम्ही स्वामी सेवा करताय. तर अशीच स्वामी सेवा चालू ठेवा. नक्की तुमच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी नक्कीच करणार आहेत. फक्त ही सेवा करा. आणि जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना मी सांगू इच्छिते, ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे आपल्या देवघरातील ज्या देवांच्या वस्तू, जे देवांचे साहित्य आहे ते लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करा. गुरुचरित्र पारायण आपल्याला या महिन्यामध्ये करायचेच आहे. ज्या ताईंचे महिने भरलेले आहेत, पिरियड्स जवळ आलेले आहेत, तर त्यांनी आहे ना तुमची पिरियड्सची डेट चेक करून पारायण केलं तरीही चालेल. पण यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्की येणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करू वाटला तर नक्की माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्यामुळे जर एखाद्याच्या घरात चांगले दिवस येत असतील तर त्याचे पुण्य पण तुम्हाला भेटणार आहे. मी आज व्हिडिओ बनवते तर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती ज्या काही भगिनी आहेत, तुम्ही जर सेवा केली तर त्यातील थोडासा वाटा माझ्या वाट्यालासुद्धा येत असतो. त्यामुळे मी सांगते, सेवा तुमच्यापर्यंत मर्यादित नका ठेवू. तुमची सेवा तुम्ही दुसऱ्याला पण सांगा, म्हणजे तुम्ही पण त्यांना पण मदत होईल त्यांच्या परिवारासाठी. आणि ही स्वामी सेवा आहे, स्वामी सेवा स्वतःपर्यंत केव्हाही मर्यादित नाही ठेवायची. तुमच्याकडून कमीत कमी महिन्याला 10 तरी सेवेकरी जोडले गेले पाहिजेत. चलात मग, आजचा व्हिडिओ असा होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असेल, माझी माहिती पण आवडलेली असेल. माझा आजचा व्हिडिओ, माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि चॅनेलवरती जर नवीनच आलेला असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चलात मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.